नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा देणारी मोठी बातमी जाणून घेणार आहोत. विशेषतः अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी निविष्ठ अनुदानाची प्रक्रिया, फार्मर आयडीची अडचण, केवायसी अपडेट आणि मंत्रिमंडळाने घेतलेल्या ताज्या निर्णयाचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. मित्रांनो, राज्यभरात गेल्या महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यामध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकारकडून अतिवृष्टीचे अनुदान आणि रब्बी निविष्ठ अनुदान दोन्हीचे वाटप जलद गतीने सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होत आहे, परंतु मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे अनुदान विविध तांत्रिक कारणामुळे थांबले होते. यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे फार्मर आयडी अप्रूव्ह न होणे, डीबीटी फेल होणे, नावात मिसमॅच, सामायिक क्षेत्रधारकाची आयडी न तयार होणे आणि मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद न होणे. या सर्व कारणामुळे हजारो शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित राहिले होते. मित्रांनो, आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे फार्मर आयडी अप्रूव्ह नसेल तर तलाठी किंवा तहसील कार्यालयात जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. पण यामुळे शेतकऱ्यांना वेळेचा आणि श्रमाचा मोठा त्रास होत होता. हीच बाब लक्षात घेऊन मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली. राज्यभरातील शेतकऱ्यांचा वाढता रोष, अनुदान थांबण्यामागील तांत्रिक अडचणी आणि मोठ्या प्रमाणात पेंडिंग असलेले फार्मर आयडी याची सर्व माहिती मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आली आणि यावर एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व तहसीलदार, तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना पेंडिंग फार्मर आयडी तात्काळ अप्रूव्ह करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. ज्यांच्या आयडी मध्ये कुठलीही चूक नाही अशा शेतकऱ्यांचे आयडी न थांबता त्वरित मंजूर करावेत असे निर्देश देण्यात आले आहे. यामुळे फार्मर आयडी अप्रूव्ह झाल्यानंतर अनुदानाचे वितरण कोणत्याही विलंब न लावता थेट शेतकऱ्याच्या खात्यात करण्यात येणार आहे. मित्रांनो, यासोबत दुसरी मोठी समस्या म्हणजे केवायसी बंद असणे. अनेक शेतकऱ्यांचे केवायसी पेंडिंग होते, परंतु केवायसी पोर्टल काही काळ बंद होते. यामुळे ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडीच नव्हते किंवा सामायिक क्षेत्रधारक, वारसदार यांच्या नोंदी अद्ययावत नव्हत्या अशा शेतकऱ्यांची प्रक्रिया अडकली होती. परंतु आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर पीके नंबर आहे, नाव केवायसी यादीमध्ये आलेले आहे, आधार आणि मोबाईल नंबर जोडलेले आहे, असे सर्व शेतकऱ्यांनी जवळच्या महाराष्ट्र सरकार सेवा केंद्रात जाऊन आपली केवायसी पूर्ण करावी. ज्यांचे फार्मर आयडी आधीच जनरेट झाले आहे त्यांना अनुदान थेट डीबीटी मार्फत मिळेल, पण ज्यांच्याकडे आयडी नाही अशा लाभार्थ्यांना केवायसी करूनच अनुदान मिळणार आहे. केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यामुळे लवकरच सर्व पेंडिंग लाभार्थ्याचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मित्रांनो, एकूणच या सर्व निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे अनुदान वितरण मार्गी लागणार आहे. अतिवृष्टी आणि रब्बी निविष्ठ अनुदान मिळण्याचा मार्ग आता सोपा आणि जलद होणार आहे. म्हणूनच आपला आयडी, आधार, मोबाईल, पीके नंबर नीट तपासा आणि गरज असेल तर लगेच केवायसी पूर्ण करा. आजचा या अपडेट तुमच्यासाठी उपयोगी ठरला असेल अशी आशा करतो. अशाच रोजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या अपडेट्ससाठी संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.